काय ट्रॅफिक लागले. अर्धा तास पाऊन तास इथे गेला. 7 वाजता इथं आलेला. 7:40 झालं. 15, 13 काय म्हणजे नवी मुंबई करा. सिग्नल अपडेट करा. बेलापूर महानगरपालिका ऑफिसच्या समोरचा. गाईज फायनली केक वगैरे मस्त आणलेला आहे. असं डेकोरेशन गेलंय पूर्ण. हिचा बर्थडे आहे का? बर्थडे गर्ल. थोड्या दिवसानंतर डायरेक्ट कसं वाटतं तुला? कसं वाटतं? मस्त वाटतं. पार्टी पावडर फुटली तुझी. आज मेकअप नाही केला वाटतं. मेकअप नाही केला आज. नेहमीप्रमाणे लाईट मॅच. मामाचं बसल्यात जेवायला. व्हेज वाली मंडळी. मामा व्हेज आज मंगळवार आहे. चालतं का? हे मामाला चालतं. हेच बघू शकता. मला जाम घाबरतो. होय काय कप. तर काहीच आपण आलं आता इथं आई फार्मवर. मस्तपैकी तुम्हाला नंबर पण देतो. इकडे असं मस्तपैकी घर आहे. जेवण बनवायला किचन. तुला टाकलो का? अरे हिटर कशाला पाहिजे? पावसाला हिटर कोण लावणार आहे? तर काहीच फायनली पोचलो. बँकेचं काम झालं. इकडे मस्तपैकी पनीर आणलंय आणि पापड. लोक याच्यानंतर युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता आम्ही मावशीच्या घरूनच ब्लॉग चालू होत आहे. मामा दादा मावशी. आता चालू आहे आम्ही मस्तपैकी पनवेलला. कशासाठी? तर भाचीच्या बर्थडे सेलिब्रेशन करायला. तर चला या सगळी जण बर्थडे बघायला. त्या दिवशी आपण गेलो रील शूट करायला. आज चाललंय बर्थडे सेलिब्रेशन आणि रील शूट बघा. काय ट्रॅफिक लागले. अर्धा तास पाऊन तास इथे गेला. 7 वाजता इथं आलेला. 7:40 झालं. 15, 13 काय म्हणजे नवी मुंबई करा. सिग्नल अपडेट करा. बेलापूर महानगरपालिका ऑफिसच्या समोरचा. गेला संपला. 30 सेकंद कसं गेलं पत्ता ना लागलं. आता परत तो किती लागल माहितीये का? 2 मिनिटाचा लागला तर बघ. 2 मिनिटं प्लस लागला. हा मग मगासपासून तोच लागतं. फायनली पोहोचलो आम्ही लोकेशनला. 2 तास गेले पोचता. डेंजरी बघ सगळे मंडळी आल्यात आपल्या इकडे. काय मग केस आता खाल्लं तुम्ही. गाईज फायनली केक वगैरे मस्त आणलेला आहे. असं डेकोरेशन गेलंय पूर्ण. काल टाकलं ना अर्ध. हिचा बर्थडे आहे का? बर्थडे गर्ल. थोड्या दिवसानंतर डायरेक्ट 26 ला तू ये बर्थडेला. माझा पण फोटोशूट कर. हो मग आताच करूया ना. हे आताच करूया. साक्षीला पोच द्यायला. बघू शकता स्विमिंग पूल सुद्धा आहे मस्त इकडे. म्हणजे फार्म हाऊस मध्ये आलो. मामाचा फार्म हाऊस आहे इकडे. आणि भाऊ लावतात बर्थडे. फायनली पोचलो आपण आई फार्मवर. आणि इकडे बघू शकता पब्लिक आलेली आपली सगळी. आता बर्थडेचा केक कापासाठी घाई झाली सगळ्यांनी. कारण की वाजलं 9 रात्रीचं. आणि आम्हाला झाला उशीर. ट्रॅफिकमुळे बेलापूरलाच एवढं ट्रॅफिक लागले ना. डेंजर एकदम. चला बघूया. केक पण तिथं रेडी केलेला आहे मस्त असा. कसं वाटतं तुला? कसं वाटतं? मस्त वाटतं. पार्टी पावडर फुटली तुझी. आज मेकअप नाही केला वाटतं. मेकअप नाही केला आज. पावडर किती फुटले तुझी? हार चारती का आता?
मग किती टाकशील? किती टाकशील? मग कोण टाकल? नाही साईडला होता बघा. नेहमीप्रमाणे लाईट मॅच. काय नाही दिला हिने, काय नाही दिला. माझा आहे ना. फसवला. तुला फसवला. दीदीला पण सगळा तेल टाकलंय पण तेल सांडवलंय. पैसे सगळं काय? बाबू अक्का. ऑलरेडी पाणी ते होता. पाणी होता. सगळी लाल करती. कापा 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 कापा. बर्थडे कोणाचा आहे? एलसी वाली बाई ही बघ येते. जाम मदत केली आणि मला मागच्या 2 दिवस. आज पण स्टेबल आहे एकदम. चल माझ्या बरोबर. 500 भेटतील. 500 भेटतील. चालू आहे केक कटिंग मस्त. हे बर्थडे कोणाचा आहे नक्की? मामाचं बसल्यात जेवायला. व्हेज वाली मंडळी. मामा व्हेज आज मंगळवार आहे. चालतं का? हे मामाला चालतं. काय? हे बाबू इकडे बघ. बाबू होय. हे बाबू. अरे तोडलीस तू त्याची. बाबा चैन तोडली. आणि हे नाव काय तुझा? इकडे बघ ना. तेच बघू शकता. मला जाम घाबरतो. होय काय काप तर काहीच आपण आलं आता इथं आई फार्मवर. मस्तपैकी तुम्हाला नंबर पण देतो. इकडे असं मस्तपैकी घर आहे. जेवण बनवायला किचन वगैरे मस्त. आणि इकडे बघा 2 प्रकारचा स्विमिंग पूल आहे. एक तर छोट्या पोरांसाठी, एक तर मोठ्या पोरांसाठी. ही आमची छोटी पोरगी बघा कुठे होते आणि ही मोठी पोरगी बघा कुठे होते. गरमच असतं पाणी. मग जाऊन बघ आतमध्ये. ढकलू का? ढकलू? तुला ढकलू का? अरे हिटर कशाला पाहिजे? पावसाला हिटर कोण लावणार आहे? चालवला आम्ही.
फायनली निघालो आणि इकडे एवढी पार्किंगला जागा आहे बघू शकता तुम्ही समोरच. आणि हा फार्म हाऊस आहे, आई फार्म पाली खुर्द म्हणजे मोहपाड्याच्या आतमध्ये. आता इथून निघूया आपण जायला डायरेक्ट नेरूरला. मग तिथून उद्या सकाळी जाऊ घरा, आज आराम करू. गुड मॉर्निंग. दिवस दुसरा, काल बघितलं मी बड्डे. तर चला आता चालू पुन्हा एकदा बँकेमध्ये. आणि आलोय घरी, फ्रेश झालोय आणि तसंच चालू आहे. आणि लगेच पावसाने जोर घेतला. रात्री तर खूप पडत होता. बघूया चला पटापट जाऊन येऊ. एक फायनली झालं बँकेचं काम आणि पाऊस पण आले जोरात. तर पटापट निघूया इथे. पूर्ण लगेच भिजला. इथे तर भिजलो थोडासा, म्हणजे थोडासाच पाऊस होता पण जोरात आला एकदम हवा. तर चला आता बघू, एडिटिंगचं काम बाकी करून घेतो आणि बघूया मम्मीला कुठे घेऊन जायचं का बाहेर. भाजी तर आपण आणली, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही तसं. तर काही सकाळी जाऊन आलो बँकेत, आता परत चालू आहे. सकाळी KYC बंद होती म्हणजे 3-4 दिवस झालं. आता बघूया चालू झालं, जाऊन बघूया कसं काय होतं. बघू आता KYC चालू झालं असेल तर सकाळी बोललेलं होणार आहे. मग तर काहीच फायनली पोचलो, बँकेचं काम झालं. इकडे मस्त हे पनीर आणलं आहे आणि पापड बघा. पनीर आणि पापड, 4 किलो पापड. आम्ही विचारली. तर काहीच फायनली मस्त वेगळी खाली गेलो. पाहुण्यात तुझं गाडी आले समोरच. तर तिथं आलो जाऊन आता चाललो घरी. अजून पण ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे, कारण की मी ना आता 2 दिवस आराम केला आहे आणि 11 तारखेचा ब्लॉग आहे. बघूया आता टाळा लावायचं आहे की नाही. मम्मीला पहिला विचारून येतो, टाळा लावायचं सुद्धा लावून घेतो. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल बर्थडेचा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.